ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चीन सैन्याला भारतीय लष्कराने देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि यामध्ये चीनचे 43 जवान मारले गेल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे। सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनी सैन्यामध्ये हिंसाचार उफाळून आला होता। यामध्ये चीनचे 43 सैनिक हे मारले गेल्याची माहिती आहे। दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असून आता दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत, त्यासोबतच लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.एस.के. भदौरिया, त्यासोबतच नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करून सीमेवरील अभूतपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला। जवळपास पाऊण तास ही बैठक चालली। अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवरती विचार विनिमय करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये मोदींच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती। या उच्चस्तरीय बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री, त्यासोबतच एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते। उच्चस्तरीय बैठक संपल्यानंतर जवळपास 1 तासानंतर प्रधानमंत्री निवासस्थानावरून शहा निघाले। भारत चीन वादावरती चर्चेतून तोडगा काढू आणि सीमारेषेवरती शांतता प्रस्थापित करू असं विधान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केलं। शिवाय भारतीय जवानांनी सीमारेषा ओलांडून 2 वेळा चीनच्या सैनिकांवरती हल्ला केला, त्यामुळे काल हिंसक झटापट झाल्याचं वांग यी यांनी म्हटलंय। लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैन्याच्या झटापटीमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले आणि या जवानांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली। त्यासोबतच जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आपल्या सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडतेसाठी आपण सर्व एकत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली। भारताची लोकसंख्या मोठी असूनही कोरोना विषाणू विनाशकारी ठरलेला नाही, मात्र आपण बेफिकीर राहण्याची अजिबात गरज नाही। दरम्यान पंतप्रधान आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत। दिवसभरामध्ये राज्यामध्ये कोरोनाच्या 2701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,13,445 वरती पोहोचली आहे। तर राज्यामध्ये काल 81 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली। मुंबईमध्ये काल 935 कोरोनाबाधित रुग्ण वाढलेले असून मुंबईमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 60,228 इतकी झाली आहे। यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 26,012 इतकी आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 112 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची संख्या 5,415 पर्यंत पोहोचली आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 167 रुग्णांचा मृत्यू झालेला असून 2,601 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे। काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। काँग्रेस नेत्यांची नाराजी आणि सामनामधील अग्रलेखावरती राऊतांनी भूमिका स्पष्ट केली। अर्धवट माहितीच्या आधारावरती सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे अशी टीका काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। मुंबईमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। काँग्रेस पक्षाची भूमिका आपण मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडायची आहे, त्यामुळेच प्रत्यक्षात भेट घेणार असल्याचं देखील थोरातांनी स्पष्ट केलं आहे। राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। कोरोनाग्रस्तांची माहिती पारदर्शक असल्याचा सरकारने दावा केलाय। राष्ट्रीय आजार नियंत्रक संस्थेच्या निकषांनुसार माहितीचं संकलन करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। मुख्यमंत्र्यांनी कोरोना मृतांच्या आकडेवारीची पडताळणी करण्यास सर्व प्रशासनाला सांगितलं आणि त्यानंतर मृतांची माहिती मंत्रालयाला आली। याच माहितीचे कागद मंत्रालयाचे कर्मचारी विरोधी पक्षाला कागद पुरवतात असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे निकाल जुलै अखेरपर्यंत तर 12वीच्या परीक्षेचा 15 जुलैपर्यंत निकाल लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाच्या शिक्षण परिषद या कार्यक्रमात दिली। अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली। अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेबाबत तिढा सोडवण्यासाठी त्यांनी ही भेट घेऊन कायदेशीर बाबींवरती चर्चा केली। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय सुरक्षा दलानं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। शोपियान जिल्ह्यातील तुर्कवांगम या भागामध्ये अजूनही
सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या दोन्ही भारतीय अधिकाऱ्यांना रॉडनं मारहाण करण्यात आली. घाणेरडी वागणूक दिल्यानं अस्वच्छ पाणी पाजण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावासामध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना सोमवारी पाकिस्ताननं ताब्यामध्ये घेतलं होतं. पाकिस्तानला जाणारं पाणी लवकरच अडवण्यात येईल असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. भारतातील 6 पैकी 3 नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला जातं. हे पाणी लवकरच अडवलं जाईल आणि त्या संदर्भामध्ये योजनेवरती केंद्र सरकारकडून कारवाई सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेलेली असताना पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सलग 10व्या दिवशी इंधनाचे दर वाढल्यानं काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलंय. इंधन दरवाढीचा निर्णय असंवेदनशील असल्याचं सांगत महामारीच्या काळामध्ये लोकांच्या समस्यांकडे भर घालण्याची इंधन दरवाढ परत घ्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. अवघ्या 34व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील स्पर्धा, नैराश्य आणि तणावामधून आयुष्य संपवलेला सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये मुंबई पोलीस ओपन इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. सुशांतच्या करिअरमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधले काही मोठे बॅनर आणि प्रसिद्ध लोक आडकाठी करत असल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे सुशांतच्या पहिल्या प्रोजेक्टपासून सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्सना तपास करण्यात येणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवरती बॉलिवूडमधल्या अनेक वादग्रस्त मुद्द्यांवरती आता उलटसुलट चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाही, त्यासोबतच व्यावसायिक चुरस आणि आर्थिक चणचण यासारख्या मुद्द्यांवरती अनेक मान्यवरांनी बोट ठेवलंय. बॉलिवूडमधल्या कंपूशाहीवरती कंगना रनौत, शेखर कपूर, अभिनव कश्यप आणि रणवीर शौरी या कलाकारांनी टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी निश्चित झालंय. राजू शेट्टी यांनी काल बारामतीमध्ये गोविंद बाग निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेवरती संधी देण्याचा शरद पवार यांनी शब्द दिला होता. राज्यामध्ये विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 4 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना पास देऊ नये असं पत्र पुणे विभागीय आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रवास पास न देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनामुळे विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीपर्यंत बंद ठेवण्यात आलंय. नदीपात्रामध्ये अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह आल्यानं मृतदेहच वाहून गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीमध्ये घडली. याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये निरगुडा नदीच्या काठावरती पळसोनी गावामध्ये एका मृत व्यक्तीवरती अंत्यसंस्कार सुरू असताना अचानकपणे नदीच्या पात्रामध्ये पाणी वाढू लागलं आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहात मृतदेह वाहून जाऊ लागला. मान्सूनच्या आगमनापर्यंत सिंधुदुर्गमध्ये पावसानं चांगला जम बसवलेला आहे. गेले काही दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधल्या वर्षा पर्यटनाचा हॉटस्पॉट असलेल्या आंबोलीमध्ये धबधबे देखील आता वाहू लागलेले आहेत. हे धबधबे वाहू पाहण्यासाठी आता दरवर्षी इथे सिंधुदुर्गासह बेळगाव, कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकमधल्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. पण यंदा मात्र कोरोनामुळे तिथे तसं चित्र दिसत नाही. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉइंट आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. यामध्ये राऊतवाडी धबधब्यासह अनेक धबधब्यांचा समावेश आहे. महसूल, पोलीस, वन विभाग आणि ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये हा एकमुखी निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापूर शहराजवळ असलेला राजाराम बंधारा आणि शिंगणापूर बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर बंधारे इतक्या लवकर पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोकण दौऱ्यावरती आलेल्या केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याला कालपासून सुरुवात झालेली आहे. काल रायगड नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर हे पथक आज दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. पावसाच्या सरींनी शेतशिवारामध्ये सगळीकडे आनंद पसरलेला आहे. मोरही अशा वातावरणामध्ये नृत्य करून आनंदोत्सव साजरा करतायत. अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे एक मोर नृत्य करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. शेतकरी सचिन टिळेकर यांच्या वस्तीवरती हा मोर नृत्य करत होता. यावेळी त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये त्याचं नृत्य कैद केलं. बीकेसीमधील मैदानावरती दुसऱ्या टप्प्यातील 1000 खाटांचं कोविड हॉस्पिटल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केलं जाणार आहे.
विशेष म्हणजे या 1000 खाटांपैकी 108 हे आयसीयू बेड आहेत. अशा प्रकारे पहिल्यांदाच एकाच ठिकाणी मैदानामध्ये 108 आयसीयू बेडचं हॉस्पिटल उभारलं जात आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळावरून रोज 100 विमानांची ये-जा होणार आहे. राज्य सरकारनं तशी परवानगी दिली आहे. नागपूरमध्ये लग्न समारंभामध्ये आता बँड बाजाचे सूर निनादणार आहेत. कारण लग्न सोहळ्यामध्ये बँड पथकाला बोलवण्यासाठी नागपूर पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. बँड पथकामध्ये 10 जणांना लग्नामध्ये उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पण लग्नामध्ये 10 जणांचं बँड पथक बोलवायचं असेल तर वऱ्हाडी मंडळींची संख्या 50 वरून 40 वरती आणावी लागेल असं सुद्धा बजावण्यात आलं. कल्याणच्या मलंगगड परिसरामध्ये निसर्गाची मजा घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पोलिसांचे फटके खावे लागत असल्याचा प्रकार समोर आलाय. अनैतिक प्रकार टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. शाळेची फी भरण्यासाठी पालकांच्या पाठी तगादा लावणाऱ्या शाळांना नवी मुंबई महानगरपालिकेनं दणका दिलाय. ऑनलाईन शिक्षण सुरू असताना देखील विनाकारण काही गोष्टींची फी शाळा वसूल करत असल्याच्या तक्रारी पालकांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल संध्याकाळी कलानगर येथे रश्मी ठाकरे आणि स्वाती सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे वडील माधवराव पाटणकर यांचं सोमवारी निधन झालं. त्यामुळे राज्यपालांनी स्वतः रश्मी यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. जळगावात रावेर मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं काल मुंबईमध्ये उपचाराच्या दरम्यान निधन झालं. यावेळी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या लीलावती रुग्णालयावरती त्यांचे उपचार सुरू होते. हरिभाऊंनी रावेर यावल मतदारसंघाचं विधानसभेवरती 2दा प्रतिनिधित्व केलंय. मुंबईच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयामध्ये रामलाल माळी यांनी वयाच्या 100व्या वर्षी कोरोनावरती मात केली. रामलाल यांनी रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आलं. त्यावेळी विक्रोळी पार्क साईडच्या वर्षानगरमध्ये राहणाऱ्या रामलाल यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना 21 मे रोजी राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही तर त्या व्यक्तीकडून 200 रुपये दंड आकारण्याचा आदेश नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलाय. बाजारपेठेमध्ये वाढणारी गर्दी आणि नाशिक शहरातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दंडात्मक कारवाईचे आता आदेश दिलेले आहेत. भारतामध्ये आता एका दिवसामध्ये 3 लाख कोरोना चाचण्या होऊ शकतात अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कारण प्रयोगशाळांची संख्या 907 झालेली आहे. यातील 659 प्रयोगशाळा सरकारी तर 248 प्रयोगशाळा या खासगी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या औषधांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापराची परवानगी अमेरिकेनं मागे घेतली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान अमेरिकन एफडीच्या निर्णयावरती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.